हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पुन्हा एकदा एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। जस्ट 1 जूनला केक किती गेले ह्याचा व्हिडिओ मी केला होता आणि कोणते डिझाईन्स बनवल्या होत्या हेही दाखवलं होतं, पण एक्झॅक्ट किती केक गेले हे मात्र मी सांगितलेलं नव्हतं। त्यासाठी म्हटलं मी पुढचा व्हिडिओ नक्की करेन, पण सध्या थोडीशी गडबड सुरू आहे। केक तर ऑर्डर तर असतातच आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी आता शॉपला मॅनेज करायचं म्हणजे जरासं बिझी शेड्यूल आहे। असं वाटतं की रोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ द्यावा। खूप सारे कमेंट्स जात आहे तसेच व्हिडिओ उचलून तू यूट्यूबला टाक तरीही आम्हाला चालेल, पण ते मला नाही चालणार, कारण तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती खूप सारं जर थोडंसं चुकीचं काही असलं तरी त्यावरती लगेच रोस्ट करायला सुरुवात होतं। त्याच्यामुळे आणि आपण इतकेही मोठे यूट्यूबर नाही की आपल्याला कोणी रोस्ट करेन, पण आपल्याकडून जितकं देता येईल तितकं व्यवस्थित देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करत असते। तर असो 1 जूनला काही व्हिडिओ गेले तरी किती, एक असा व्हिडिओ छानसा बनव अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या तुमच्या आपल्या यूट्यूबला आल्या, त्यानंतर पर्सनल व्हॉट्सअपला सुद्धा आल्या। तर हा व्हिडिओ खरं तर खूप दिवसांपासून बनवायचा होताच, पण वेळ होत नव्हता। तर आज थोडासा वेळ आहे आणि मी शॉपवरती आहे, बाकीचे गेलेले आहेत बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज हा व्हिडिओ झालाच पाहिजे। म्हणून मग केक कुणाचे किती गेले, खरं तर सगळ्यात अगोदर मी हे तुम्हाला सांगेल। तुम्ही जो आपला व्हिडिओ होता, मी एक शॉर्ट व्हिडिओ केला होता आणि लॉंगही केला होता, त्यामध्ये विचारलं होतं की कुणाचे किती गेले हे कमेंट करून सांगा। तर अक्षरशः म्हणजे तुम्ही जाऊन बघू शकता तिथे जवळपास कुणाचे 60, 70, 50, 25, 30, 35 एक कमेंट होते 140, 170 प्लस असे खूप सारे केक गेले बऱ्याच जणींचे। सगळ्यांना हॅट्स ऑफ म्हणेल, कारण एक केक बनवणं आणि 10 केक बनवणं बरोबर आहे, तेवढाच पसारा तेवढ्याच पूर्ण प्रोसेस कराव्या लागतात। खूप अवघड आहे, केक बनवणं सोपंही नाहीये खरं तर, पण त्यातून आपण सगळ्या ज्या होम बेकर्स आहेत, पर्सनली माझ्यापासून बऱ्याच जणी इन्स्पायर झालेल्या आहेत, बऱ्याच जणींनी स्वतःचे केक शॉप सुद्धा टाकलेले आहेत आणि बऱ्याच जणांना व्हिडिओ पाहिजे की केक शॉपसाठी काय काय पाहिजे किंवा तुझ्या केक शॉप मधल्या सगळ्या गोष्टींच्या प्राइस सकट तू सांग, तू काय काय केले, कसं केलंय। तर ऑलरेडी आपल्या SD फॅमिली या चॅनलवरती खूप सारा एक छानसा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तरीही पुन्हा एक छान व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी। आणि किती केक गेले हे तर खरं तर सांगणार तर आहेच, पण खूप सारं प्रेम देत आहेत, भरभरून देत आहेत। व्हिडिओ नाही आले तरी सारखे कमेंट्स करताय की ताई तू व्हिडिओ टाक, व्हिडिओ टाक। इतका छान ऑडियन्स मिळायला खरं तर नशीब लागतं ना, की आपलं काही रक्ताचं नातं आहे। रक्ताचं नातं ज्यांचं असतं तर त्यांना एकमेकांसोबत बांधील राहायला भागीदार आहेत ते, किंवा बांधील आहेत कारण त्यांचं रक्ताचं नातं आहे। पण आपलं असं नाहीये की काही रक्ताचं नातं आहे फक्त मी पुढे आहे आणि तुम्ही म्हणजे म्हणतात ना मी पडद्यावर तुम्हाला दिसतेय। तर खूप सारे असे माझ्यासारखे आहेत, माझ्यापेक्षा जास्त कष्ट करणारे सुद्धा आहेत, त्यात आपल्याला दिसत नाहीयेत। मी माझं तुम्हाला दाखवते म्हणून ते तुम्हाला दिसतंय, पण माझ्याही पेक्षा खूप अशा लेडीज असतील की त्या खूप सारं स्ट्रगल करत असतील खरं तर। असं म्हटलं चला आज हा व्हिडिओ झालाच पाहिजे। शॉपवरती बसले होते, बसल्या बसल्या मोकळं का बसायचं, काहीतरी करायचं, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ झाला पाहिजे। अजून एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की माझ्या मुलीला 10th ला किती मार्क्स मिळाले, ती आता पुढे काय करणार आहे, कुठे ऍडमिशन घेतलेलं आहे, किती फीज आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा एक व्हिडिओ मी केलेला आहे आणि आपल्या SD फॅमिली चॅनलवरती टाकलेला आहे। सध्या तिला हॉस्टेलला सोडायचं आहे, त्याची थोडीशी तयारी आम्ही सुरू केलेली आहे। थोडीशी जी राहिली आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारं तुमच्याशी शेअर करायचं असतं, पण दरवेळी कॅमेरा घेऊन ते शूट करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं तितकंसं पॉसिबल होत नाही। किती दिवसांचे व्हिडिओ शूट केलेले त्यांना सुद्धा मला एडिटिंग करायला होत नाहीये, कारण शॉप आहे, शॉपला खूप सारे केक्स बनवावे लागतात, शिवाय मला घरातलं सगळं बनवावं लागतं, सगळं बघावं लागतं। घरात सगळं बघणारं मी एकटी आहे, मग त्यामध्ये स्वयंपाक असेल, भाजीपाला असेल, कपडे असतील, काही किराणा सामान असेल, सगळं टोटली मला बघावं लागतं। आता दीदीची सध्या तयारी सुरू आहे, त्याची सुद्धा सगळी तयारी करायची। तयारी करताना कसं करणार आहे, तिच्यासोबत काय काय देणार आहे, हॉस्टेलला असल्यावर काय काळजी घ्यायची, तिच्यासोबत काय काय द्यायचं हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याच्यामुळे येणारे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि खूप छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे।
तर आता केक किती गेले तर माझे म्हणाल तर तुम्हाला मी दाखवलं होतं की मी 50+ केकचा स्टॉक केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जवळपास 25 केक मी बनवले होते, म्हणजे 1 जूनला, आणि त्याच्या आदल्याच दिवशी मी तेवढा स्टॉक बनवून ठेवला होता, म्हणजे जवळपास 70 ते 75+ केक त्या दिवशी माझे गेले. बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या, ताई तुझे पर 100+ केले असतील, 180+ केले असतील, ताई तुझे 150+ गेले असतील. तर नाही, जे आहे ते आहे, जे खरं आहे ते सांगते मी. 70-75 केक गेले. जास्त कशाला सांगायचं उगाचच, आणि जितके बनवले तितके बनवलेत. कष्ट तर तेवढे करावेच लागतात. मी जास्त सांगू कमी सांगू, जे आहे ते आहे, आणि शक्यतो जे रिअल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जे खरं आहे त्यातल्या त्यात प्युअर आहे. तर असो, चला म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ द्यावा. 70-75 केक माझे त्या दिवशी विकले गेले. खूप छान वाटलं, आणि असं वाटतं की रोज असा प्रॉफिट असावा. आणि किती प्रॉफिट झाला हे डायरेक्टली नाही सांगू शकत आपण, पण ठीक आहे. खूप छान वाटलं म्हणजे त्या दिवशी. आणि तुम्हाला कसं वाटलं, आता कुणाचे केक किती गेलेत हे तर कळलेलंच आहे बऱ्यापैकी. कमेंट तर अजूनही येत आहेत, ताई माझे 4 गेले, कुणाचे 10 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 30 गेले, कुणाचे 35 गेले. खूप साऱ्या कमेंट्स येतात, पण खरंच छान वाटलं की तुम्ही इतकं छान करताय. आणि केकमध्ये खरंच छान आहे. केक बनवून आपण तो दुसऱ्यांसाठी देतो. बेकरीत जो बनवला जातो तो उगाच फक्त बनवायचा म्हणून बनवला जातो, पण आपण जेव्हा बनवतो ना तर तेव्हा अगदी प्रेमाने, अगदी आपण जीव ओतून, कष्टाने, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे अगदी समोरच्याचा पॅरेंट्सचा जेव्हा आपल्याला फोन येतो एखाद्या ऑर्डरसाठी, तर जेव्हा आपल्याला ऑर्डर येते की आम्हाला केक बनवायचा आहे, मग आपल्या मनात तेव्हापासून प्रश्न सुरू होतात. जर त्यांनी बर्थडे बॉय असेल तर मग बॉयसाठी मी काय बनवू, ब्ल्यू कलर बनवू का, किती वर्षांचा आहे, इतक्यापासून म्हणजे आपण किती सारी तयारी करतो आणि किती साऱ्या गोष्टी विचार करतो म्हणजे केक बनवताना. तर खरंच खूप छान आहे. आणि होम बेकर होणं तेवढं सोपंही नाही आहे, आणि खरंच खूप छान आहे म्हणजे हा बिझनेस तरी. तर बऱ्याच जणांनी केक शॉप सुरू केलेला आहे आणि तुम्ही खूप छान करताय, खूप छान तुम्हालाही रिस्पॉन्स भेटतोय बऱ्याच जणांना. आणि काही जणांच्या अशाही कमेंट्स येतात की ताई आता आम्हाला ऑर्डरच नाही, ऑर्डर येत नाहीत. तर तुम्ही हे बघा कसं आहे, जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा कुठेच केक मिळत नव्हते, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर यायच्या. पण आता असं झालेलं आहे की केक शॉप सुद्धा ओपन झाले, म्हणजे सगळं सुरळीत आहे त्याच्यामुळे. आणि ज्यांना येतात त्यांना येतात, पण आता केकच्या ऑर्डर येत नाही, तर तुम्ही हवं तर थोडा एखादा केक फ्री देऊन बघा. व्यवस्थित ज्यांचा बर्थडे आहे त्यांच्यासोबत बोलून बघा, त्यांना एकदा जरा चांगला जीव ओतून बनवून द्या. जर त्यांना आवडला तर नेक्स्ट टाइम ते नक्की घेतील. असो, आता बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत यामुळे. आणि खरंच खूप छान वाटलं मला. त्या व्हिडिओ खाली एवढा कमेंट्स होत्या, तुम्ही नक्की जाऊन बघा. एक शॉर्ट सुद्धा आहे. कुणाकुणाचे किती किती केक गेले हे कमेंट करा, असं मी सांगितलं होतं. एवढा प्रचंड कमेंट्स आल्या त्या व्हिडिओला खरं तर. आणि छान वाटलं की खरंच प्रत्येकजण काही ना काही करतोय. आणि हे एक सांगू, खरंच काही ना काही केलं पाहिजे. ते म्हणतात ना, मोकळं डोकं आणि काही सैतानाचं घर, असं काहीतरी म्हणतात ना, तर तशाच पद्धतीनं अजिबात रिकामं बसायचं नाही, काही ना काही करत राहायचं. रिकामं बसलं की खूप सारे उद्योग सुचतात, असं माझं तरी म्हणणं आहे. त्याच्यामुळे काही ना काही करत राहायचं, बिझी राहायचं. एकेकाळी माझंही असंच होतं, मी अगदी रिकामी असायची. मला असं वाटायचं की मी असं काहीतरी करावं की मी फुल टाइम बिझी राहिली पाहिजे. आणि स्वामींच्या कृपेने खरंच आज मी फुल बिझी आहे. वेळ म्हणाल तर नसतोच, पण त्यातल्या त्यात जर काढला तर मिळतोही. सगळं आपल्यावर डिपेंड आहे. आपण म्हणतो, जर ठरवलं तर ती गोष्ट आपण करूही शकतो. आता काही करायचं म्हटलं तर मी म्हणते नेहमीच मला वेळच नाही. पण जर ठरवलं ना तर खरंच वेळ मिळतोही. म्हणतात ना, आवड असली की सवड मिळतेच, तशा पद्धतीने. चला, असो, माझे 75+ केक गेले त्या दिवशी. छान वाटलं, खूप छान सेल झाला. आणि तुमचा कुणाकुणाचा किती झाला हे तर मला सांगितलंय तुम्ही. आणि असेच पुढे जात राहा, असेच केक बनवत राहा. खूप सारी मेहनत मी अगोदर करून ठेवली होती, त्याच्यामुळे फार इझी झालं मला. मी 30-31 पासूनच केक बनवायला सुरू केलं होतं आणि तुम्ही पाहिलं सुद्धा.
जे आधीचे व्हिडिओ होते, जी तयारी होती 1 जूनची, तर त्याचे बरेच सारे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर केले होते आणि त्याला खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला होता. बऱ्याच जणांनी तशी तयारीही करून ठेवली होती, त्याच्यामुळे खूप जणांना सोपं पडलं. तर असो या पद्धतीने मी केले माझे म्हणजे 75+ केक गेले. तुमचेही भरपूर गेले. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. खूप छान हा बिझनेस आहे. नक्की यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. पण शॉप करायचं असेल तर नक्की करा. छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये करा आणि आपले पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी SD फॅमिली माझं ब्लॉग चॅनल आहे, तिकडे जाऊन सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर चला, नक्की किती केक गेले हे तुम्हाला कळलं असेल. या व्हिडिओची इथे सेंड करते. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.